सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी ममताताई पवन अंबोरे ताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। समताताईंच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, बाळाला सुद्धा आणि ताईला सुद्धा तिच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त व्हावे, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाव्या यासाठी परित देशना मंगल मैत्रीचा पाठ बुद्धवचनाच्या द्वारा या ठिकाणी आपण संपन्न केला। या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत आणि असीम मंगल कामना करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। गर्भसंस्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। मानवी जीवनामध्ये संस्काराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। भगवंत असे म्हणतात की संस्काराने मनुष्य बनत असतो, संस्काराने मनुष्य घडत असतो आणि त्यामुळे गर्भावरती संस्कार करत असताना म्हणजे बाळावरती संस्कार करत असताना अगदी मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं अगदी तेव्हापासून आपण त्याच्यावरती संस्कार देऊ शकतो। म्हणजे गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला जे संस्कार होतात तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती शेवटचा संस्कार केला जातो। म्हणजे मानवी जीवन हे संस्काराने बनलेलं आहे। संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे। संस्कारातून संस्कृती टिकत असते, संस्कारातून संस्कृती घडत असते, संस्कारामधून मानवी जीवन सुद्धा घडत असते आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये संस्काराला खूप महत्त्वाचं स्थान आहे। गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे बाळावरती चांगले संस्कार व्हावे, उत्पन्न होणारं जे आपल्याला बाळ असेल तर ते बाळ चांगल्या प्रकारचं घडावं, ते चांगल्या प्रकारचं निर्माण व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो। तसं प्रत्येक मातेपित्यांची इच्छा असते की आपली मुलं चांगली निघायला पाहिजे, आपले मुलं चांगले बनायला पाहिजे, ते मुलं सिलवान असले पाहिजे, गुणवान असले पाहिजे, सदाचारी असले पाहिजे, ज्ञानी असले पाहिजे, विद्वान असले पाहिजे असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते। पण प्रत्येक मनुष्याला जरी वाटत असेल तर आपल्या मनासारखं होते का? सर्वच लोक लेकरं आपल्या मनासारखे राहतात का? तर नाही, सर्वच काही आपल्या मनासारखं होत नाही। संस्कार हे परिवर्तनशील असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे। संस्कार हे बदलणारे असतात, म्हणजे चांगला व्यक्ती सुद्धा वाईट बनू शकतो आणि वाईट व्यक्ती सुद्धा चांगला बनू शकतो। परंतु मानवी जीवनावरती जेवढे अधिक चांगले संस्कार आपण टाकण्याचा जर प्रयत्न केला तर बघा आपलं जीवन आपण एक चांगल्या प्रकारच्या मार्गाने नेत असतो किंवा चांगल्या मार्गाने आपलं जीवन आपण जगू शकतो। हा गर्भसंस्कार विधी आपण आताच करतो असं बिलकुलच नाही आहे, कारण मानवी जीवन जसं जसं संस्कारित होत गेलं, मनुष्याला जसं जसं कळू लागलं, मनुष्याला सहवासाचा सहवास कळू लागला,
मनुष्य संस्काराचा सहवास करू लागला आणि त्यामुळे हळूहळू ही संस्कार प्रवृत्ती बघा मानवी जीवनामध्ये निर्माण झालेली आहे. तसं बौद्ध साहित्याचा जर आपण आधार घेतला तर बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं उदाहरण आपण पाहतो ऐक ना. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जेव्हा महामायेला गर्भधारणा होत असते तर महामायेला गर्भधारणा झाल्यानंतर महामाया आपल्या पतीला सांगते राजा शुद्धोधनला की माझ्या स्वप्नामध्ये अशा प्रकारचा हत्ती आलेला आहे. सर्व काही वृत्तांत सांगत असते आणि मग जेव्हा कळतं त्यांना की गर्भधारणा झालेली आहे तर त्या दिवसापासून महामाया 7 दिवसापर्यंत उपोषणशील पालन करत असते आणि 7 दिवसाचं उपोषणशील पालन करून 8व्या दिवशी ताई तुम्ही खुर्चीवर बसा कारण किमान अर्धा तास बोलेल मी. बसेल ना? हा काय बोल. तर महामाया सांगते तर 7 दिवस बघा उपोषणशीलाचं पालन केलं जातं. दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शिलाचं पालन करत असतो पण जेव्हा काही एखादा आपला संकल्प असतो जेव्हा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट आपल्याला करून घ्यायची असते किंवा अधिक सुख जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर बघा आपण उपोषणशीलाचं पालन केलं पाहिजे. आणि महामाया 7 दिवसापर्यंत खूप चांगल्या प्रकारे काटेकोरपणे उपोषणशीलाचं पालन करत असते आणि 8व्या दिवशी असं म्हटलं आहे की 8 लक्ष सुवर्ण मुद्रा गोरगरिबांना ती वाटत असते दान स्वरूपामध्ये. म्हणजे शिलाचं पालन करणे आणि त्यानंतर दान पुण्य करणे ही बौद्ध धर्माची बघा परंपरा आहे. कारण म्हणजे एक बोधिसत्वाची माता आणि सर्वसामान्य माता आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असते. बोधिसत्वाची माता सुद्धा प्रयत्न करते कारण ती आई निर्मळ मनाची असते, पवित्र मनाची असते, शीलवान असते, गुणवान असते आणि त्या मातेच्या पोटी सुद्धा तशा प्रकारचा पुत्र जन्मास येत असतो. म्हणजे जसे माता पिता असतील शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं आपण म्हणत असतो. माता पिता जर शुद्ध असतील, परिशुद्ध असतील, निर्मळ असतील, चांगल्या मनाचे असतील, पवित्र मनाचे असतील, शील पालन करणारे असतील तर लेकरं सुद्धा बघा तशा प्रकारचे निर्माण होत असतात. परंतु माता पिता जर चांगले कर्म करणारे असतील, वाईट कर्म करणारे असतील, दुराचारी असतील किंवा अकुशल कर्म करणारे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे असतील तर उत्पन्न होणारी संतती बघा सुद्धा काही व्यवस्थित निघत नाही. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये आपण लोक म्हणतो बोलताना माता पिता लेकरही तसेच आणि माता पिताही तसेच. ऐक ना सारख्याला वारके म्हणतो आपण ऐक ना सारख्याला वारके सगळे सारखेच आहे म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची ही जी भावना आहे तर अशा प्रकारची भावना बघा संस्कारामधून म्हणजे निर्माण होत असते आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे विशेष रूपाने गर्भधारण करत असताना किंवा कितवा महिना आहे 5वा महिना आहे तर भगवंत असे म्हणतात की जसं 3ऱ्या महिन्यापासून आपण जर सायंटिफिकली जर असा विचार केला तर 3 महिन्यापासून गर्भामध्ये असणाऱ्या बाळाची वाढ होत असते. 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत मग शरीराची वाढ होते. ऐक ना शरीराची वाढ होते, बाळ हळूहळू मोठं होत असते. मग शरीराची तर वाढ होते मग शरीरासोबत मन पण आहे की नाही. ऐक ना शरीरासोबत मनाची पण वाढ व्हायला पाहिजे ना. मन सुद्धा असते का फक्त शरीर वाढते का बिना मनाचं शरीर वाढते का नाही. तर शरीर आणि मन हे हळूहळू वाढत असते. तर मग शरीराला वाढण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ऐक ना माता चांगल्या प्रकारचं खाते, ऐक चांगल्या प्रकारचं जे काय तिची काळजी घेतली जाते, तिला 2 घास जास्त खायला लावतात किंवा तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी ऐक ना अशा पद्धतीने म्हणजे तिची शारीरिक रूपाने आपण खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतो आणि शारीरिक रूपाने खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे सुद्धा. पण मग मनाचं काय ऐक ना मनावर पण संस्कार झाले पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की मनावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे संस्कार बघा करू शकतो. मग मनावर चांगले संस्कार कसे करायचे तर जेवढं चांगलं पॉझिटिव्ह विचार आपण निर्माण करू ऐक ना पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण निर्माण करत असेल, सकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर सकारात्मक जसे आपण विचार निर्माण करत असेल तसं बघा बाळावरती सुद्धा त्याचे सकारात्मक परिणाम पडत असतात. पण आपण जर नकारात्मक विचार करत असेल, आपण राग करत असेल ऐक ना आपण द्वेष करत असेल, आपण मोह करत असेल किंवा आपण वाद करत असेल, विवाद करत असेल, भांडण करत असेल, तंटे करत असेल तर अशा पद्धतीने बघा ते संस्कार बाळावरती सुद्धा होत असतात. आणि त्यामुळे आपण व्यवहारामध्ये म्हणतो बाई तू रागावू नको ऐक नाही, तू द्वेष करू नको, कोणाचा राग करू नको, तू भांडू नको, तू बोलू नको, मोठ्यानं बोलू नको, हळू बोल ऐक ना असं आपण नेहमी सांगतो. त्याचा अर्थ तोच असतो की बघा म्हणजे बाळावर चांगले संस्कार पडले पाहिजे. कारण गर्भामध्ये जे बाळ असतं माता जसं करेल
तसं लेकरं शिकत असतात. ऐक, माता जशी वागेल, माता जशी बोलेल, कारण जास्त स्वरूपामध्ये बघा म्हणजे आईचं जास्त कर्तव्य असतं, पित्याचं पण कर्तव्य असतं. असं नाही की पित्याचं कर्तव्य नाही आहे, कारण माता पिता आहेत ना, दोघांचे संस्कार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असतात. बघा, पित्याचे संस्कार सुद्धा महत्वपूर्ण आहे आणि मातेचे संस्कार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आपल्या परिवारामध्ये असणारे सर्वच्या सर्व लोक जर श्रद्धावान असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील, तर आपल्या लेकरांवर येणाऱ्या संततीवर सुद्धा तशा प्रकारचे परिणाम होत असतात. आणि त्यामुळे आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपण नित्य नियमाने किमान पंचशील का होईना आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे. एखादं सुत्त आपण वाचलं पाहिजे, एखादं प्रवचन आपण ऐकलं पाहिजे. आता सोपं आहे, ऐक ना, युट्यूब आहे, त्याच्यामुळं असंख्य भिक्खूंची प्रवचन आहेत, असंख्य सुत्त आहेत. आपल्याला जे पाहिजे ते सुत्त वगैरे, वंदना वगैरे असं आपण ऐकत राहायचं. म्हणजे जेवढं अधिक अधिक आपल्या मनामध्ये चांगल्या विचार संस्कार म्हणजे जे काही चांगले संस्कार होतील किंवा चांगले विचार उत्पन्न होतील, तर तशा प्रकारचं बघा आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर मग दिवसभर जर मोबाईल पाहत बसलो आपण, दिवसभर मोबाईल जर पाहिला, मग बाळ रडलं का आपण काय म्हणतो, हा देऊन टाका मोबाईल. ऐक ना, मोबाईल दिल्याबरोबर बाळ शांत बसते. ऐक, आता तर नवीन मस्त लोकांची आयडिया आहे बघा, लेकरू रडलं हा दे त्याला मोबाईल, दिला मोबाईल का ते बसते मोबाईल पाहत, म्हणजे काहीच घेणं देणं नाही. आई मोबाईल पाहत बसते, बापाई मोबाईल पाहत बसते आणि लेकरे मोबाईल पाहत बसतात. काही घेणं देणं कोणाशी काही नाही बघा, आहे की नाही. जे संस्कार होत असतात तसे, आहे की नाही, जे संस्कार महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे बघा मोबाईल चांगलाही आहे, मोबाईल वाईट सुद्धा आहे. आणि त्यामुळे मुलांना या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न बघा केला पाहिजे. म्हणजे जेवढं अधिक अधिक त्यांना चांगले संस्कार आपण देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे माता पिता याला जबाबदार असतात बघा. आपले मुलं चांगले बनावे किंवा आपले मुलं वाईट बनावे याला जबाबदार माता पिता असतात. म्हणजे माता पिता जशा प्रकारचं आचरण करतील, जशा प्रकारचं बोलतील, जशा प्रकारचं वागतील, तर तशा पद्धतीने बघा लेकरं सुद्धा आपले घडत असतात. कधी कधी थोडंसं उलट होते, माता पिता कधी कधी चांगले असतात तर लेकरं वाईट असतात. कधी कधी असं होते की माता पिता वाईट असतात परंतु लेकरं चांगले असतात. तर ते पूर्वकर्माचा परिणाम असतो, पूर्वसंस्काराचा परिणाम असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, तसं राजा बिंबिसार अत्यंत धार्मिक होता. ऐक ना, राजा बिंबिसाराचं आपण नाव ऐकतो बौद्ध साहित्यामध्ये. राजा बिंबिसार अत्यंत धार्मिक होता, बुद्ध धम्म संघाची सेवा करणारा होता, बुद्धाला मानणारा होता. अनेक वेळा भगवंताला त्याने भोजनदान दिलं, अनेक वेळा भगवंताला दान पुण्य केलं. परंतु मुलगा मात्र अजातशत्रू काय धार्मिक नव्हता. धार्मिक नव्हता तो, कारण जीवनभर त्याने बुद्धाचा द्वेष केला. जीवनभर त्याने कधी दान पुण्य केलं नाही, कधी कुशल कर्म केलं नाही. कारण जो मनुष्य स्वतःच्या वडिलांची हत्या करू शकतो, तो मनुष्य पुण्यकर्म काय करणार आहे, तो मनुष्य कुशल कर्म काय करणार आहे, चांगले कर्म काय करणार आहे. परंतु शेवटी मात्र जेव्हा पिता त्याचे वडील मृत्यूला प्राप्त होतात त्याच्यामुळेच, तर जेव्हा त्याचं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होते, आणि मग त्याला असं वाटतं की अरे आपल्या मनाला शांती भेटली पाहिजे. कारण मन अशांत जर असेल तर मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्यामुळे अशांत मनाला शांत करण्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपण चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे. तर बघा अजातशत्रू म्हणजे त्यांचा जो वैद्य असतो जीवक, त्या वैद्याला घेऊन त्यांच्या आम्रवनामध्ये भगवंताला तो भेटण्यासाठी जात असतो. तो कबूल करतो की भगवान मी अत्यंत दुःखी आहे, मी अत्यंत कष्टी आहे, भगवान मला शांतता लाभली पाहिजे. भगवान ज्याप्रमाणे हा अथांग भिक्खू संघ एकदम शांत आहे, ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी शांत असतं कधी कधी, अगदी त्याप्रमाणे भिक्खू संघ शांत आहे. तर ती शांतता माझ्या मनाला सुद्धा लाभली पाहिजे. भगवंताला उपदेश करतात, थोडंफार त्याचं मन प्रसन्न होते, आनंदी होते. कारण उपदेश ऐकल्याबरोबर मनुष्याचं मन बघा प्रसन्न होते. काही लोकांचं प्रसन्न होते, काही लोकांचं अप्रसन्न होते. ऐक ना, काही लोकांचं प्रसन्न होते, काही लोकांचं अप्रसन्न होते. तर काही लोकांचं अप्रसन्न का होते, चोरी करणाऱ्या मनुष्याला जर म्हणलं चोरी करू नको, तर त्याचा प्रसन्न होते की अप्रसन्न होते, त्याला तर अप्रसन्न वाटते. ऐक ना, प्राण्यांची हत्या करणाऱ्या मनुष्याला जर म्हटलं की तू हत्या करू नको, तर त्याला अप्रसन्न वाटते. अकुशल कर्म करणाऱ्या मनुष्याला म्हटलं हे कर्म तू करू नको, तर त्याला अप्रसन्न वाटते. ऐक ना, खोटं बोलणाऱ्या माणसाला, बडबड करणाऱ्या माणसाला, राग द्वेष मोह करणाऱ्या माणसाला जर ते करू नको असं म्हटलं तर ते बघा त्याला वाईट वाटते. एखादा दारू पिणाऱ्या माणसाला जर असं म्हटलं की तू दारू पिऊ नको, तर त्याला चांगलं वाटते का, त्याला वाईट वाटते. म्हणजे एखादी गोष्ट आपण चांगली सांगण्याचा प्रयत्न करतो तर ते वाईट माणसाला चांगली वाटत नाही, पण चांगल्या माणसाला ती गोष्ट चांगली वाटत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की धम्म श्रवण केल्यामुळे
आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्याचा लाभ बघा आपल्याला होत असतो. संस्कार हे कायमस्वरूपी सारखेच राहतील असं बिलकुल नाही आहे. संस्कार बदलत असतात, परिवर्तनशील असतात, कारण मनुष्याचं जीवन हे परिवर्तनशील असते, सतत बदलत असते. मनुष्याचं जीवन कधी सुखी असते, कधी दुःखी असते. जसं ऊन सावलीचा खेळ आहे मनुष्याच्या जीवनाचा, तर भगवंत असे म्हणतात की संस्काराचं सुद्धा असंच आहे, म्हणजे बदलणारे असतात. अहिंसकाचा इथे डाकू अंगुलीमाल सुद्धा बनू शकतो आणि डाकू अंगुलीमालाचा इथे अरहंत अंगुलीमाल सुद्धा बनू शकतो. म्हणजे सुरुवातीला तो चांगला असतो, नंतर तो वाईट बनतो, पण पुन्हा चांगला संस्कार भेटल्यानंतर पुन्हा तो चांगला बनत असतो. आणि त्यामुळे संस्कार हे बदलत असतात. असं होत नाही की आता गर्भसंस्कार विधी केला आणि आमचं बाळ एकदम असं गुणवान सिलवान त्यागी सगळं बनणार आहे, असं जर आपण विचार केला तर खरं आहे का ते? सत्य होईल का ते? मग कार्य सगळं सोडून द्यायचं आपण, झाला आता गर्भसंस्कार झाला, आता बाकी काहीच करायचं नाही असं जर म्हटलं तर ते शक्य आहे का? असं काय होत नाही, आहे की नाही? तर असा गैरसमज आपण काय करून घेऊ नये की बस गर्भसंस्कार विधी केला आमचं बाळ म्हणजे आता खूप चांगलं निघणार आहे. त्याला तुम्हाला सातत्याने तसं घडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे संस्कार हे गर्भामध्ये सुद्धा होत असतात आणि बाह्य जीवनामध्ये सुद्धा संस्कार होत असतात. म्हणजे बाह्य संस्कार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे, गर्भाचे संस्कार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे बघा संस्काराला खूप महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. संस्कार करत असताना सातत्याने आपण सील पालन करण्याचा प्रयत्न केला. जसं तुम्ही 5 सील ग्रहण केलं, मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं चोरी करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, निंदालस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. मग दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, अफीम असेल, जे काही एव्हरीथिंग. म्हणजे अशा पद्धतीने, कारण व्यसनधीनता जर परिवारामध्ये असेल बघा, ऐक ना, म्हणजे ही सील आहे. कारण सील हा मनुष्याच्या जीवनाचा पाया आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे आहे, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे आहे, तुमच्या जीवनामध्ये जर समाधान तुम्हाला पाहिजे आहे, तर तुम्ही सीलाचं पालन केलं पाहिजे. मनुष्याच्या सुखाचा पाया सील आहे. सीलाने जर आपण पालन करत असेल, सदाचाराने जर आपण जीवन जगत असेल, तर बघा आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. पण आपण जर सीलवान नसेल बघा, किंवा एखादी गोष्ट या 5 सीलापैकी एकही गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं व्यवस्थितपणे आचरण करत नसेल, तर फार दुःखी जीवन मनुष्याचं होत असते. बघा एक वेळचा प्रसंग मी सांगतो तुम्हाला. एकदा भगवंत आणि आनंद भंते भिक्षाटनाला जात असतात आणि भिक्षाटनाला गेल्यानंतर भिक्षाटन करतात, भोजन करतात आणि भोजन करून भगवंत श्रावस्तीमध्ये येत असतात. म्हणजे जातानाचा प्रसंग. तर जाताना भगवंत एक पती पत्नी असतात, म्हणजे जेतवनाच्या दारावरती हातामध्ये पातेलं घेऊन म्हणजे भीक मागत असतात. तर त्यांच्याकडे बघून भगवंत सीमित हास्य करतात, हसतात भगवंत. तर आनंद पाहतात भगवंताकडे, अरे भगवंत सीमित हास्य केलं, काहीतरी कारण आहे. पण आता विचारणं योग्य नाही, कारण आता आपण भिक्षाटनाला चाललो. तर भिक्षाटन होते, भोजन होते आणि पुन्हा मग भगवंत पुन्हा जेतवनाजवळ येतात. एंट्री करताना पुन्हा भगवंत सीमित हास्य करतात. तर आनंद न राहून भगवंताला विचार, भगवान जाताना सुद्धा आपण सीमित हास्य केलं, येताना सुद्धा आपण सीमित हास्य केलं, भगवान तुम्ही का हसलात? काय कारण आहे? कारण कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. तर काय कारण आहे भगवान? तर भगवंत म्हणतो की आनंद, ते जे दोघं जण पती पत्नी तू बघतो, ते पती पत्नी आहे, त्या दोघांना तू बघतो? तर तो म्हणतो हो भगवान मी बघतो. आनंद, आज ते एका वेळच्या अन्नासाठी या जेतवन विहारावरती हातामध्ये पातेलं घेऊन उभे आहेत की कोणीतरी आम्हाला काहीतरी खायला देईल. आनंद, एक वेळचा प्रसंग, या श्रावस्ती शहरामध्ये हा अत्यंत धनवान व्यक्ती होता. याच्याकडे 40 करोड धनसंपत्ती नगदी होती. याच्या पत्नीकडे सुद्धा 40 करोड धनसंपत्ती नगदी होती. आनंद हा अत्यंत सिलवान होता, अत्यंत गुणवान होता, अत्यंत सदाचारी होता आणि हा 2 वेळा राज दरबारामध्ये जायचा, सकाळच्या प्रहरी सुद्धा आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा. कारण श्रीमंत लोकांना पूर्वीच्या काळामध्ये राज दरबारामध्ये सन्मान मिळत असे, ते राज दरबारामध्ये नेहमी जात असत आणि राजाच्या निकट असल्यामुळे, राजाच्या जवळ असल्यामुळे राजांची त्यांच्यावरती मर्जी सुद्धा असे आणि राजांना सुद्धा धनवान जे लोक आहेत, तर त्या धनवान लोक राजाजवळ अधिक असायचे. कारण राजाला जर काही काम पडलं किंवा एखादी युद्ध सदृश्य पद्धती आली, तर ते धनवान लोक धन पुरवत असत आणि हा सुद्धा धनवान होता, श्रेष्ठी होता.
तर तो राजदरबारमध्ये जायचा. तर राजदरबार जात असताना तो रथाने जात असे, जाताना येताना. तर लोक विचार करतात, कारण चांगले लोक नसतात संसारामध्ये, काही लोक वाईट असतात, काही लोक चांगले असतात. तर काही तरुण विचार करतात की अरे, तो तरुण असतो, हा नेहमी राजदरबारामध्ये जातो, सकाळी सुद्धा जातो, संध्याकाळी सुद्धा जातो, याला फार सन्मान दिला जातो, हा व्यक्ती खूपच चांगला आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे. काही काही लोक वाईट लोकाला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात, आणि काही काही लोक चांगल्या माणसाला वाईट बनवण्याचा प्रयत्न करतात, कारण मनुष्याची प्रवृत्ती ती आहे. तर काही लोक मुलं ठरवतात, अरे हा जरा जास्तच म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, तर याला आपण थोडंफार, याला दुखायले का पाय ते सवय नसते ना आपल्याला, ऐक बसायची म्हणलं की ते मग ते, कारण एका ठिकाणी बसण्याची सवय नसल्यामुळे तसं होते, ऐक परिणाम आहे तो. आणि त्यामुळे सवय लावली पाहिजे बसायची, ऐक ना. गर्भामध्ये 9 महिने कसं राहतो आपण, ऐक ना. गर्भामध्ये हालचाल करता येते का? नाही, गर्भामध्ये हालचाल नाही करता येत. आणि थोडीशी हालचाल केली तर आईला दुःख नाही होत, आनंद होते, यार बाळ बाळ बोलायला म्हणते, बाळ हसायला होते, आहे की नाही. म्हणजे गर्भामध्ये 9 महिने राहतो आपण, पण ते सवय असते मनुष्याला. आणि त्यामुळे बघा, संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक 5-10 मिनिटांमध्ये संपून टाकतो. म्हणजे तुम्ही ऐकायला की नाही बा, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे माझ्या, ऐक नाही तर बस नळी फुंकले सोनारे आणि जिकडून तिकडे गेले वारे, ऐक नाही. क्या क्या तो कुछ भी नाही, क्या पाया तो कुछ भी नाही, आहे की नाही. लय भारी पद्धतीनं प्रवचन केलं. तर ते आले होते औरंगाबादचे आपल्या आईकडे, गवळी आईकडे. लय चांगलं बोलले. घरचे विचारतील तुम्हाला काय बोलले, लय चांगलं बोलले. काय बोलले सांगा, लय भारी बोलले. काय बोलले सांगा ना, लय भारी बोलले म्हणजे काय बोलले नेमकं, आहे की नाही. असं नाही झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे की नेमकं काय, आहे की नाही. फायदा झाला पाहिजे ना आपला, आहे की नाही. तर त्यामुळे लोक बघा, काही लोक चांगलं बनवतात, काही लोक वाईट बनवतात. तर ते मुलं ठरवतात की याला आपण जरा लावू मार्गाला. मग ज्या रस्त्याने याचा रथ जात असे सारथ्यासह, तर त्या रस्त्यामध्ये एका झाडाखाली हे बसतात. झाडाखाली बसत असताना मग पदार्थ खात असतात, काहीतरी पित असतात, आणि मोठमोठ्याने हसत असतात, बोलत असतात, गप्पा करत असतात. तर हा श्रेष्ठी आपल्या सारथ्याला विचारतो की हे जे लोक बसलेले आहेत, म्हणजे हे कोण आहेत, आणि हे एवढ्या मोठमोठ्याने का बोलत आहेत, हे एवढ्या मोठमोठ्याने का हसत आहेत. तर सारथी सांगतो की स्वामी, ते मित्र आहेत, ते बसलेले आहेत, आणि ते भोजन सुद्धा करत आहेत, आणि काहीतरी ते पीत सुद्धा आहेत. तर मग तो सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये त्याला सोमरस म्हणायचे, मद्य म्हणायचे. तर ते म्हणतात की ते मद्य ग्रहण करतात, दारू पितात आपल्या भाषेमध्ये. तर मग ते काय असते, कारण याला माहित नसते, हा सिलवान असतो, हा गुणवान असतो. तर ते काय आहे म्हणतात, तर तो म्हणतो ते मद्य नावाचा एक प्रकार आहे. ते म्हणते ठीक आहे, जाऊ द्या, आणि समोर निघून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसं घडते, तिसऱ्या दिवशी तसं घडते, असं अनेक दिवसापर्यंत घडत असते. माणसाचा जो स्वभाव आहे बघा, एखाद्या गोष्टीबद्दल हळूहळू कुतूहल जर मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण झालं, मनामध्ये निर्माण झालं, तर मनुष्य कधी काय करेल हे बिलकुल काही सांगता येत नाही. म्हणजे कुठलाही विचार मनुष्या चित्तामध्ये येत असतो, कारण चित्त जर मनुष्य चंचल आहे, वेगवेगळ्या प्रकारचं चित्त मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते बघा. आणि मग त्याला असं वाटतं की आपण गेलं पाहिजे याच्याकडे, हे लयच खुश दिसायले लोक, म्हणजे लयच आनंद दिसायले, कारण असं नेमकं काय यांच्या आनंदाचं रहस्य. तर तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बोलतो. तर मग ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही पण घेऊ शकता. मग थोडंसं तो घेतो, थोडंसं घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं घेतो. असं हळूहळू हळूहळू करता करता बघा, त्याला सवय लागून जाते, मद्य पिण्याची सवय लागून जाते. तर मद्य पिण्याची सवय, मग तो घरी बोलत असतो मित्रांना, मग घरी घेत असतो. असं मग पुन्हा त्याच्यासोबत सोबत जुवा खेळत असतो. म्हणजे हळूहळू त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लागतात बघा. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लागत असताना जुव्यामध्ये असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की 40 करोड धनसंपत्ती त्याची सगळी नष्ट होते जुव्यामध्ये. आणि मग तो आपल्या सेवकाला सांगतो की पैसे घेऊन ये. तर ते सांगतात की तुझी सगळी संपत्ती आता स्वामी, तुमची सर्व संपत्ती संपलेली आहे. मग तो म्हणतो माझ्या पत्नीची तर संपत्ती आहे, ती नाही म्हणते का, तर ते नाही म्हणत नाही, मग ती घेऊन ये म्हणते. असं करता करता असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये उल्लेख आहे की स्वतःची 40 करोड संपत्ती, पत्नीची 40 करोड संपत्ती पूर्ण नष्ट करतो, पूर्ण घर विकतो. आणि अशा पद्धतीने एक वेळ अशी येते बघा की भगवंत असे म्हणतात, त्या वातावरणामध्ये जो की तो पहिल्यांदा म्हणजे राजाकडे जात असे, जर तेव्हा जर तो बुद्ध धम्म संघाला जर शरण गेला असता, तर हा व्यक्ती अनागामी अवस्थेपर्यंत गेला असता. ही स्त्री किमान श्रोतापन्न तरी झाली असती. याने जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये
जरी हे शरण गेले असते तरी सुद्धा किमान हे श्रोतापन्न तरी झाले असते. जीवनाच्या चौथ्या अवस्थेमध्ये तीन रत्नाला शरण गेले असते तरी हे श्रोतापन्न झाले असते. जीवनाच्या चौथ्या अवस्थेमध्ये का होईना हे जर धम्माला शरण गेले असते तर हे श्रोतापन्न किमान झाले असते. भगवंत असे म्हणतात की आता बघ, या दोघांची स्थिती अशी आहे की ज्याप्रमाणे एखादा पक्षी म्हणजे तहानेने व्याकुळ असावा, त्याला खूप तहान लागली असावी आणि तो पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावरती बसावा. समुद्राच्या किनाऱ्यावरती बसून त्या शीतल पाण्याकडे तो पाहत आहे. त्याला पाणी दिसत आहे की पाणी शीतल आहे, थंडगार आहे, त्याला तहान सुद्धा लागली आहे, परंतु त्या पाण्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. का पोहोचू शकत नाही? कारण त्याचे दोनही पंख तुटलेले आहे. तो दोनही पंख तुटलेले असल्यामुळे त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आपली तहान भागू शकत नाही. अगदी अशा पद्धतीने भगवंत म्हणतात हे जेतवनाच्या म्हणजे विहाराजवळ आहेत. भगवंताचा दुःखमुक्तीचा उपदेश अगदी जेतवन विहारामध्ये भगवंत सांगत आहेत, पण हे धम्म उपदेश आता करू शकत नाही, कारण यांच्या मनाची मानसिकता तशी नाही आहे. यांना असं वाटतं की एक वेळच आपल्याला भोजन भेटलं म्हणजे आपला विषय संपला. भगवंत असे म्हणतात की आनंद एका वेळी नगरामध्ये असणारा श्रेष्ठी वेशनेच्या अधीन गेल्यामुळे, अकुशल वाईट मित्रांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे, शील धारण न केल्यामुळे या जीवनामध्ये बघा याची एवढी मोठी हानी झालेली आहे. कारण शील म्हणजे जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की शीलासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. आणि सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे संसारिक लोकांच्या जीवनामध्ये बघा शील पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण शील सदाचार नीतिमत्ता जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपलं जीवन बघा अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो. परंतु आपल्या जीवनामध्ये जर आपण शील पालन करत असेल, सदाचार पालन करत नसेल, एक नीतिमत्ता आपल्यामध्ये नसेल तर बघा आपण चांगलं जीवन जगू शकत नाही. आणि मग येणारी जी आपली संतती आहे ती संतती सुद्धा बघा तशाच प्रकारची निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे बाळाला घडवण्यासाठी बाबासाहेबांनी बघा संस्कार दिले बाबासाहेबांवरती, आहे का? रामजी बाबांनी संस्कार दिले बाबासाहेबांना घडवण्यासाठी. बाबासाहेब असं म्हणतात की माझे पिता मी अभ्यास करावा म्हणून रात्र रात्र जागायचे, रात्र रात्र जागायचे माझे पिता, माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे. आज मी एवढा विद्वान आहे, एवढा ज्ञानी, एवढा पंडित आहे, तर याचं सर्व श्रेय माझ्या पित्याला जाते. कारण माझ्या पित्याने फार कष्ट घेतले. कारण माझी माता तर मृत्यूला प्राप्त झाली होती. मला घडवण्यामध्ये सर्व माझा वाटा माझ्या पित्याचा वाटा आहे, माझ्या वडिलांचा वाटा आहे. जर आज मी जेवढा यशस्वी झालो, जर या क्षणी जर माझे पिता असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असता, असं बाबासाहेब म्हणतात बघा. कारण बाबासाहेब म्हणजे वडील तर मृत्यूला प्राप्त झाले, तर बाबासाहेब बॅरिस्टर झाल्यानंतर मृत्यूला प्राप्त झाले, पण अधिक बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती केली. तर ते बघण्यासाठी बघा रामजी बाबा काय नव्हते, परंतु बाबासाहेब कृतज्ञता व्यक्त करतात आपल्या पित्याच्या प्रती. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून भगवंताचा संस्कार मी धम्माचा संस्कार तुम्हाला देत आहे. हा धम्माचा संस्कार जर तुम्ही आचरणामध्ये आणला, त्याचं आचरण केलं, तुमच्या मुलाबाळांना त्याचे संस्कार दिले, तर भविष्यामध्ये तुमचे मुलं जेव्हा मोठे होतील तेव्हा जेव्हा त्यांना बौद्ध धर्माचं महत्त्व कळेल तर ते म्हणतील की अरे माझे माता पिता किती चांगले आहे, किती शीलवान आहे, किती गुणवान आहे, ज्यांनी मला हा एवढा मोठा धम्म संस्कार दिलेला आहे की ज्यांच्यामुळे माझी प्रगती झाली. परंतु जर समजून घ्या तुम्ही जर त्यांना चांगले संस्कार दिले नाही आणि ते जर अकुशल कर्म करणार असतील, वाईट कर्म करतील, पण जेव्हा केव्हा त्यांना कळेल बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये तर ते तुम्हाला दोष देतील. ते म्हणतील की अरे एवढा मोठा पवित्र धम्म असताना सुद्धा माझ्या मातापित्याने आम्हाला दिला नाही, मातापित्याने आम्हाला सांगलं नाही, आम्हाला संस्कार दिले नाही. आणि त्यामुळे बघा संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या गर्भामध्ये असणारं जे बाळ असतं तर त्या बाळावरती आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. बाळ जन्मास आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती आपले चांगले संस्कार दिले पाहिजे. कालचं उदाहरण आहे बघा, काल औरंगाबादला मी होतो, एक आमचे अत्यंत श्रद्धासंपन्न उपासक आले माझ्याकडे, एकदम हताश, अत्यंत धार्मिक, रिटायर्ड झालेले आहेत आता, एक मुलगा एक मुलगी आहे, आणि बोलत होते. भंतेजी म्हणलं काय चाललं, कसं काय, बरं आहे का तब्येत वगैरे, लेकरं बाळा वगैरे सगळे बरे आहे का, चांगले जवळचे उपासक होते. चांगलं आहे म्हणजे ठीक आहे, पण काय करता म्हणे भंतेजी, मुलं काय अभ्यास करतायत म्हणे जसा पाहिजे तसा, कारण आमची इच्छा खूप होती म्हणे की त्यांनी अभ्यास करावा, त्यांना कुठल्याही प्रकारची काही कमी नाही म्हणे, पैसा पाणी सगळ्या गोष्टी आहे, परंतु आता काय अभ्यास करत नाही म्हणे, म्हणजे त्यांचं वेगळंच राहते म्हणे, आपण सांगतो त्यांना वेगळंच.
आणि ते करतात वेगळंच. म्हणजे संधी असताना सुद्धा बघा त्याचा लाभ घेतला जात नाही. माता पिता प्रयत्न करतात बघा आपले लेकर चांगले बनले पाहिजे, सिलवान बनले पाहिजे, गुणवान बनले पाहिजे, ज्ञानी विद्वान बनले पाहिजे. तर तो व्यवस्थित अभ्यास करत नाही, चांगला होता, धार्मिक होता. ऐक ना, म्हणजे संस्कार बदलत असतात. हळूहळू संस्कार बदलतात. हे संस्कार कायम टिकवणं हे माता पित्यांच्या हातामध्ये असते. कधी कधी आता मुलं बाहेर जेव्हा जातात तर म्हणजे मित्राचा जी संगती असते, संगतीचे ते परिणाम असतात आणि संगतीमुळे सुद्धा म्हणजे बिघडतात. माता पिता बघा पश्चाताप करतात की आम्ही एवढं परिश्रम केले, एवढं मेहनत केली आमच्या मुलांना घडवण्यासाठी, आमच्या मुलाला बनवण्यासाठी. आम्हाला असं वाटतं की त्यांनी चांगलं घडावं, चांगलं बनावं, जीवनामध्ये काहीतरी प्रगती करावी. परंतु बघा मुलं तशा पद्धतीने वागत नाहीत आणि त्यामुळे माता पित्याच्या इच्छा आहे त्या काही पूर्ण होत नाहीत. संस्कार बदलत असतात, परिवर्तनशील असतात. पण तरी सुद्धा आपण जर त्यांना व्यवस्थितपणे म्हणजे कशा पद्धतीने सन्मान करायचा, माता पित्यांचा सन्मान केला आपण शिकवलं पाहिजे. आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान कसा करायचा हे आपण शिकवलं पाहिजे. अगदी लहानपणापासून जर आपण ते संस्कार त्यांना बघा दिले, नाहीतर मग आपण आपल्या आईवडिलांना जर वाईट बोलत असेल आपल्या लेकरांच्या समोर, ऐक नाही, आईवडिलाला आपण जर वाईट बोलत असेल, अपशब्द बोलत असेल, तर मुलं काय शिकणार आहेत? मुलाकडून काय अपेक्षा करू शकतो आपण? काहीच अपेक्षा करू शकत नाही. कारण जसे संस्कार असतील तसे लेकरं बघा घडत असतात. त्यामुळे मुलांसमोर आपण सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांसोबत अत्यंत मैत्रीने, अत्यंत प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेवढं अधिक आपण घरामध्ये चांगलं वातावरण ठेवू, अत्यंत धार्मिक वातावरण घरामध्ये असलं पाहिजे, धर्माचे तरंग आपल्या घरामध्ये असले पाहिजे. रोज आणि रोज आपण बुद्धवंदना घेतली पाहिजे. आपल्या लेकरांना सुद्धा आपण वंदनेला बसवलं पाहिजे. कारण हे संस्कार देणं बघा आता काळाची गरज आहे. सध्या वर्तमान काळामध्ये बघा लेकरं चांगल्या प्रकारचे बनवणं अत्यंत म्हणजे महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे बघा. आणि त्यामुळे हा म्हणजे मोबाईलचा जमाना आहे आणि त्या मोबाईलच्या जमान्यामुळे सर्व काही बघा इंटरनेटवरती प्राप्त होते आणि त्यामुळे लहान लहान मुलं सुद्धा म्हणजे बिघडतात, अकुशल कर्माला, वाईट कर्माला म्हणजे लागत आहेत. आणि त्यामुळे माते पित्यांचं बघा नैतिक कर्तव्य आहे ते त्यांच्यावरती खूप चांगल्या प्रकारचे आपण संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संस्कारामधूनच येणारी पिढी बघा घडत असते. मग तो मुलगा असो अथवा मुलगी असो, काय पाहिजे तुम्हाला? नाही तर मग ऐक ना, नाही तर 8 लोकांचा असतो कधी कधी. ऐक ना, मुलगाच झाला पाहिजे म्हणतात, वंशाचा दिवा. ऐक ना, वंशाचा दिवा घालते लाता नंतर म्हातारपणामध्ये, ऐक नाही तरी वंशाचा दिवा म्हणतात. तर संतती होणं गरजेचं आहे की नाही. आपल्याला मूल असो म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो, आहे की नाही, आपल्याला बाळ होत आहे हे आपलं अनंत असीम पुण्य असतं, आहे की नाही. म्हणजे आपल्याला संतती होत आहे हे तुमचं खूप मोठं पुण्य आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा संसारिक लोकांच्या जीवनामध्ये सर्वात सुखाचा क्षण असतो, ऐक ना, आपल्या घरामध्ये बाळ जन्मास येणे हे अत्यंत सुखाचा क्षण असतो. मग मुलगा असो अथवा मुलगी असो त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे, खूप चांगल्या प्रकारे त्यांना आपण बनवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. तसं आता मुलापेक्षा मुलीच भारी आहेत, आहे की नाही, सगळीकडे भारी आहे मुली, ऐक ना, जिथं जिथं मुलीचाच डंका आहे आता मुलांच्या पेक्षा. त्याच्यामुळं जसे संस्कार दिले तशा प्रकारे बघा ते घडू शकतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण धार्मिक आचरण आपल्या परिवारामध्ये निर्माण केलं पाहिजे. आमच्या आई धार्मिक आहेत, धर्म त्यांच्यामध्ये आहे खूप चांगल्या प्रकारे. चांगली ध्यान साधना करतात, नेहमी फोन करत राहतात, भतीजी कसे आहे तुम्ही, काय आहे, भिक्खू संघाच्या सहवासामध्ये राहतात. आपण सुद्धा सर्व सहवासामध्ये राहिलं पाहिजे, ऐक ना. कधीतरी आपण भंतेना घरी बोलवलं पाहिजे, वर्षातून म्हणा, 2 वर्षातून म्हणा, नाही तर मग एकदा जलदान विधीलाच बोलवलं जाते. मग ते का तुम्ही तेव्हा राहत नाही, आहे की नाही तेव्हा कधी कधी जलदान विधा, कधी कधी लोक म्हणतात भंतेची सील द्या, ऐक ना, आम्ही अंत्यविधीला जातो, सील द्या म्हणतात लोक. आणि आम्ही विचारतो कसं काय वारले, काय नाही म्हणते लय पित होतं म्हणतात, बरं झालं गेलं. आता म्हणतात याला सील देऊन काय फायदा म्हणलं, इथं आयुष्यभर शिलाचा भंग केला यानं आणि त्याच्या निमित्तानं बघा लोकांना सील द्यावं लागते. म्हणजे सारा कार्यक्रम अवघड आहे बघा, ऐक ना. त्याच्यामुळे चांगली घडवणं अत्यंत महत्व, धार्मिकता आपण निर्माण केली पाहिजे. किमान महिन्यातून, ऐक ना, किमान वर्षातून आपल्या जवळ सेंटर आहे बघा शिरलेला, आहे की नाही, भंतेजी राहतात तिथे. आपण दर पौर्णिमेला तिथे विहारामध्ये गेलं पाहिजे. कधी मध्ये आपण भंतेला बोलवलं पाहिजे, आपल्या घरी बोलवलं पाहिजे, भोजनाला बोलवलं पाहिजे. कधी आपण तिथे भोजन घेऊन गेलं पाहिजे भंतेंना. म्हणजे अशा पद्धतीने जिथे जिथे विहार चांगला आहे, आपल्या इथे पण सुद्धा विहार असेल, शिरला जवळच आहे तुम्हाला, तर म्हणजे धार्मिकता आपण जोपासली पाहिजे बघा, ऐक ना. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने धम्म दिला बघा आपल्याला, या धम्माचं आचरण केलं पाहिजे, आपण धम्माला वाढवलं पाहिजे. जसं इतर धर्माचे लोक धार्मिक आचरण करतात त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे, तर आपण सुद्धा आपल्या धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. कारण आपला धर्म शुद्ध आहे, परिशुद्ध आहे, निर्मळ आहे.
मनुष्याचं कल्याण करणार आहे, मनुष्याचं हित करणार आहे. आणि त्यामुळे सातत्याने बघा आपण धर्माचरण करावं. हा वर्षावासाचा पवित्र असा कालावधी आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचं कर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं, धम्मश्रवण करावा, ध्यान साधना करावी, आनापानसती करावी, विपश्यनेचं एखादं शिबिर करावं. म्हणजे जेवढे जेवढे चांगले कर्म आपल्याला करता येतील बघा, तेवढे तेवढे चांगले कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी समताताईंच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा, ताईला सुद्धा व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण आणि सुखबल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखी.